उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून आपला बहुमोल वेळ स्वामी कार्यासाठी खर्ची घालून आपण उपस्थित झालात। आज गुरुवार आहे। गुरुवार आणि रविवार दरबारचा कामकाजाचा दिवस असतो हे आपणाला विदित आहे। आणि सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत देशभरातून आलेले असंख्य भाविक, मुमुक्षित, दुःखित, पीडित आणि सेवेकरी या ठिकाणी स्वामींचा दरबार भरवला जातो आणि दुःखित माणसांचे अश्रू पुसून त्यांना सन्मार्गाला लावण्याचं काम या कार्यातून प्रात्यक्षिकरित्या केलं जातं। हे आजचं नाही, स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेठले महाराजांनी मागील शतकापासून ही पूर्वपरंपरा या कार्यानं सेवामूल्य पद्धतीत सुरू केली आणि त्याही वेळी आठवड्यातून 2 दिवस प्रश्न उत्तर मार्गदर्शन सेवेकरी होण्यासाठी आणि घडवण्यासाठी ही कृती करावी लागली। आजही आपणाला ही कृती गावोगावी घरोघरी पोचवण्यासाठी या कार्यानं रचनात्मक पद्धतीनं सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान गाव, तालुका, जिल्हा, राज्यनिहाय आणि देशनिहाय आणि विदेशातही 7 समुद्रापलीकडे या कार्याला खूप मागणी आहे। खरं तर आपणच कमी पडत आहोत असं म्हणायला हरकत नाही, म्हणून जगात एवढी दुःख आहेत, एवढ्या समस्या आहेत की आपण भारतीय लोक तुलनात्मकदृष्ट्या खूप सुखी आहोत। एवढी दुःख जगाच्या पाठीवर सर्वच देशांमध्ये आहे। म्हणून खरं तर भारत देशाला पूर्व संस्कृती आहे। काही ऋषीमुनींच्या वारसानं किंवा त्यांच्या कर्तृत्वानं आपला धर्म, आपला देश खऱ्या अर्थानं सुखी झालेला आहे आणि त्यासाठी त्यांना खूप मशागत करावी लागली। अनेक युग तो वारसा, तो जीवनादर्श आपण पाळताना सध्या प्रचलित काळात आत्ता पितृपक्ष चालू आहे आणि देवांपेक्षाही श्रेष्ठ स्थान आपल्या पूर्वजांचं आहे असं संस्कृती सांगते। म्हणून या 15 दिवसात सुमारे तारीख 8 ते 29 या काळात आपणाला 8 ते 21 या काळात महालय श्राद्ध करणं गरजेचं आहे। मधल्या काळात कोरोनासारख्या महामारीत देशभरात आणि जगात अनेक लोक गेले। दुर्दैवानं त्यांचं अंत्येष्टिकर्म झालं नाही, कुणाचे वारसही राहिले नाहीत, हे आपणाला विदित आहे। म्हणून एक अनिश्चित स्थिती जगाच्या पाठीवर भविष्यकाळात काय काय घडेल याचा परामर्श मागाशी गुरुजींनी वाचून दाखवला की आगामी काळामध्ये सर्व जगामध्ये, देशांमध्ये दंगली उसळतील। त्याचं लोण सुरू झालेलं आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी नेपाळात काय चाललं आहे आपणाला माहीत आहे। आज फ्रान्समध्ये सुरू झालेलं आहे, उद्या अमेरिकेत तेच होणार आहे, रशियात तेच होणार आहे, नव्हे सर्व जगात, सर्व देशांमध्ये असले प्रकार होणार आहेत। यावर मात करण्याजवळ कोणाजवळही दैवी सामर्थ्य नाही, ते फक्त भारत देशात आहे आणि त्याला सेवेकरी जिम्मेदार आहे।
म्हणून गेल्या काही दशकांपासून देशात शांतता नांदण्यासाठी आपण अब्जचंडी हा एक विशेष उपक्रम या देशासाठी होऊ घातलेला आहे. आणि गेल्या 1.5 दशकामध्ये सुमारे 91 कोटी पाठ, श्री दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राची आपण ज्यांना देशावर धर्मावर प्रेम आहे असे सेवेकरी करत आहे. म्हणून आपला संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. या वाक्याची प्रचिती आता हळूहळू सर्वांपर्यंत पोचत आहे. परंतु जगामध्ये आता खूप अस्थिर वातावरण आणि 3ऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याला जवळजवळ ती लक्षणं सुरू झालेली आहे. म्हणून यातून देशाला, धर्माला वाचवण्यासाठी, सज्जनांना वाचवण्यासाठी मोठमोठे उपक्रम आपणाला करणं क्रमप्राप्त आहे. ते आपण कृपया सहानुभूतीपूर्वक समजावून घ्यावेत. केवळ आपल्या समस्या सुटल्या म्हणजे गंगेत घोडं न्हालं असं नाही. जगात खूप समस्या आहे. इथे तुम्ही दर गुरुवारी बघितलं तर कमीत कमी 100 रुग्ण कॅन्सरचे येतात शेवटची भेट घ्याय. डॉक्टर ज्यावेळी कानावर हात ठेवतात त्यावेळी ती माणसं इकडे येतात. म्हणून शेवटची वेळ स्वामींकडे यायच्या ऐवजी आधीच आपण स्वामींची सेवा केली तर ती वेळ आपणावर येणार नाही. म्हणून त्यासाठी या 15 दिवसात आपण आपल्या मृत पूर्वजांची अत्यंत श्रद्धेनं महालय करावं. श्रद्धेचा अपभ्रंश श्राद्ध झालेला आहे आणि आपल्या सर्व सेवेकऱ्यांकडे सेवा पितरांची हा ग्रंथ दिलेला आहे. मला वाटतं याची जर पानं वाचली फार काही सांगावं लागेल अशातला भाग नाही. इतक्या सोप्या बाबी तुम्हीच स्वतः स्वयंपुरोहित होऊ शकता, कारण एवढे पुरोहित मिळणार नाही लोकसंख्येच्या मानानं. म्हणून महालय कसं करावं, श्राद्ध कसं करावं, अंत्येष्टी कशी करावी, एखाद्याच्या अत्यंत जिवलग मित्राचा मृत्यू झाला तर आपली जबाबदारी काय आहे, मरणासन्न व्यक्तीची सेवा कशी करावी, जे अगदी अंथरुणाला खिळलेले आहेत, मरण येत नाही, त्यांना चांगलं मरण अपेक्षित आहे, त्यासाठी सुद्धा काय करावं हे माहीत असायला हवं. त्यानंतर व्यक्ती मृत झाल्यावर घरी काय करावं, यामध्ये अंत्येष्टीला काय लागतं त्याची यादी आहे. घरापासून स्मशानभूमीपर्यंत जाताना कोणते नियम पाळावेत आणि पंचक त्रिपाद नक्षत्र आलं ज्या दिवशी जी व्यक्ती त्रिपादात किंवा पंचकात गेली तर काय करावं. शास्त्र असं सांगतं त्रिपादात किंवा पंचकात ती जर व्यक्ती गेली तर कुटुंबातले 3 माणसं त्रिपादात जातात, गतप्राण होतात. पंचक आलं तर 5 व्यक्ती जातात. कार्यकारण भाव कळत नाही. मग अशा वेळी नेमकं काय करायचं तर अंत्येष्टीमध्ये 3 पिठाचे गोळे 3 ठिकाणी ठेवणं त्याला त्रिपाद शांती म्हणतात. आणि पंचकामध्ये 5 पिठाचे पुतळे त्या देहावर 5 ठिकाणी ठेवावे लागतात, त्याला पंचक शांती म्हणतात. त्यानंतर अस्थींचं विसर्जन कसं करावं, सूतक कोणी किती दिवस पाळावं. बऱ्याच वेळा गैरसमजातून कोणी सूतक धरतं, कोणी धरत नाही. अलीकडे पंचांगकर्त्यांनी काहीतरी नवीन नियम घालून दिलेले आहेत. म्हणून आपणाला त्याविषयी सूतक हे 5 पिढ्यांपर्यंत पाळायचंच. 5 पिढ्या कोणत्या, मृत झालेले आजोबा वडील हे झाले 2, स्वतः 3, पुढची पिढी 4, असे वडील आजोबा पंजोबा आपण आणि पुढची पिढी असे 5 पिढ्यांपर्यंतच
जनन शौच किंवा अशौच पाळावं हे सर्वांना सांगावं. ज्यावेळी वंश वाढतो त्यावेळी वाडे वाटून घ्यावेत. 5 पिढ्यांनंतर सुतक सोहर पाळू नये, नाही तर तुम्हाला आयुष्यभर देवधर्म करता येणार नाही. त्यानंतर 10व्या दिवसाचं कसं करावं, 11, 12, 13, 14वं कसं करावं, उदक कुंभ कसं करावं, मासिक श्राद्ध का करावं, प्रत्येक कुटुंबाची ही जिम्मेदारी आहे. नंतर मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये अनेक जणांच्या स्वप्नात त्या व्यक्ती येतात, त्यावर काय करावं, पितृदोष मातृदोष यावर उपाय नेमके काय करावेत, तर्पणविधी कसा करावा, आणि उपसंहार आणि शंका समाधानामध्ये हा ग्रंथ जर आपण वाचला तर आज तुम्ही ज्या काही शंका घेऊन आलेला आहात त्यावर शास्त्रोक्त पद्धतीत शंकेचं समाधान केलेलं आहे. तेवढं वाचायला मला शक्य नाही, त्याला 1 तास किमान लागेल. म्हणून अत्यंत सोपी सुबक मांडणी या ग्रंथानं प्रत्येक हिंदू धर्माच्या सदस्यापर्यंत पोचवण्याचं केलेलं आहे. म्हणून आपल्या धर्मातील देशातील सज्जनांनी हा ग्रंथ संग्रहित ठेवून उत्तर कार्य अंत्येष्टी यात जो काही लोकांनी गडबड केलेली आहे, गोंधळ केलेला आहे, वेगवेगळी मतप्रवाह आहेत, ते आपण समजून घेण्यासाठी या ग्रंथाचं कृपया वाचन करावं. आणि सेवेकऱ्यांना एक ठाऊक असेलच की जो रोज स्वामींचा 3 अध्याय 11 माळा जप करतो आणि जो आयुष्यभर पंचमहायज्ञ करेल त्याला पूर्वजांचे खूप खाटाटोप करणारे विधी करण्याची वेळ येत नाही. त्यांना मातृगायला जायची गरज नाही, त्यांना नारायणाक बली करण्याची गरज नाही. त्यांनी पंचमहायज्ञ करावेत. त्या 5 गोष्टी आहेत, तुम्हाला माहीत आहे. दिवसभरात आपण स्नान झाल्याबरोबर अग्नीला तूप टाकावं. आता तूप टाकायला लाकूड, फाटा, गौऱ्या सर्वांजवळ नाही. रद्दी पेपरला तुपाचं बोट लावून तो जाळणं, अग्नीला तूप मिळाला, देवयज्ञ झाला. तथापि इथे ज्या भगिनी पुरुष प्रतिनिधी सेवेकरी म्हणून आलेले आहेत, जे पंचमहायज्ञ करतात, कृपया त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. हात वरती नाही त्यांना कोण सांगेल? त्यांना कृपया आपण सांगा की हा यज्ञ केल्यामुळं काय होणार आहे. समाजात, देशात, जगात जे आपण रोज वाईट गोष्टी ऐकतो त्या थोपवण्याचं काम देवयज्ञ करतो. म्हणून अग्नीला थोडंसं तूप टाकणं, 1 थेंबर फार झालं, खूप किलोचे किलो होता असं नाही, 1 बूंद फार झाला, देवयज्ञ झाला. तदनंतर भगिनी पाकशास्त्राकडे स्वयंपाक करतात. बऱ्याच वेळा आमच्या ग्रामीण भारतामध्ये स्वयंपाक करता करता आजही, कालही आणि उद्याही जवळ कावळे येऊन ओरडून ओरडून हैराण होऊन निघून जातात. आमच्या काही अनपढ भगिनी सांगतात कोणीतरी पाहुणा येणार आहे म्हणून कावळा ओरडतो. खरं तर कावळ्याचा आणि पाहुण्याचा काहीही संबंध नाही. आपले मृत पूर्वज जे आहे त्या अन्नाच्या वासाचे भुकेलेले आहेत. म्हणून खिडकीजवळ किंवा छतावर कावळा ओरडून ओरडून हैराण होतो. अशा वेळी आपण केलेला स्वयंपाक एका छोट्या पोळीच्या तुकड्यावर त्याच्या जागेवर टाकला, जिथे कावळा बसतो तिथे टाकला, पितृयज्ञ झाला. आपले जे मृत पूर्वज वासाचे भुकेलेले आहेत ते तुम्हाला आशीर्वाद देतील, कारण कावळ्याला 4 दृष्टी आहेत. आपल्याला 3च आहेत, लांबी, रुंदी आणि खोली. आपल्या 2 डोळ्यांनी आपण एवढंच या विश्वात बघतो. कावळ्याला 1च डोळा आहे, दृष्ट्या 4 आहेत. 4थी दृष्टी जी आहे
या विश्वात ज्या काही गोष्टी अदृश्य आहे, आपल्या डोळ्याला जे दिसत नाही त्या कावळ्याला दिसतात. म्हणून अंत्येष्टी कर्माच्या वेळी ज्यावेळी आपण पिंडदान करतो तिथे कावळा पटकन त्याला शिवणं किंवा घास घेणं म्हणजे पिंडाला कावळा शिवला, पितर तृप्त झाले. अशी ही पूर्वपरंपरा अनेक युगांची आहे. म्हणून आपण रोज कावळ्याला घासभर अन्न देणं याला पितृयज्ञ म्हणतात. आजपासून आपण घरी गेल्याबरोबर करा, ज्यांना माहीत नाही त्यांनी करा. तिसरं, तेवढंच अन्न एक छोट्या पोळीवर दिसेल तिथे गाईला देणं. आता सर्वांकडे गाई नाही आहेत, परंतु हसते पर हसते अजून गायींची संख्या कमी होत चाललेली आहे, पण गायी आहेत. शहरात आहे, ग्रामीणला आहे, कुठे आहे. दिवसभरात छोट्या पोळीवर अन्न देऊन त्या गाईला देणं ऋषीयज्ञ झाला. म्हणजे आपले जे या देशातले ऋषीमुनी आहेत ते अमर आहेत, ते गेलेले नाहीत, ते अदृश्य रूपानं या देशात कार्यरत आहेत. त्यांचा आत्मा किंवा त्यांचा आशीर्वाद मिळवणं त्याला ऋषीयज्ञ म्हणतात. पुढचं, दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन देणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. पण अलीकडच्या काळामध्ये शंकाखोर लोक खूप आहेत. चांगली माणसं मिळणं दुरापास्त आहे. अशा वेळी अपवादात्मक बाब म्हणून लहान मुलांना गोळी बिस्किट देणं, त्यांचा आत्मा तृप्त करणं याला मनुष्ययज्ञ म्हणतात. पुढचं, 2 बोटात साखर मावेल एवढं मुंग्यांना कोपऱ्यात कुठेतरी घालावी त्याला भूतयज्ञ म्हणतात. तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. अशी अनेक घरं आहेत, अशा अनेक वास्तू आहेत, अशी अनेक माणसं आहेत, मुंग्या साखर खात नाहीत. अशाही काही वास्तू आहेत की मुंग्या दिवसभर त्या साखरेला तोंड लावत नाही. मुंगीला साखर किती प्रिय आहे तुम्हाला माहीत आहे. अशी काही माणसं आहेत, त्यांनी मूठभर जरी साखर घातली मुंग्या दुर्लक्ष करतात, तिथे थांबत नाही. आहेत आमच्याकडे काही अशी माणसं आहेत, नाव घेणं उचित नाही, परंतु ज्यांच्याकडून खूप हत्या, दोष, पाप अशा हातांकडून मुंग्या साखर खाणार नाही. मुंगीला एवढं ज्ञान आहे माणसं कशी ओळखायची. म्हणून आमच्या मुक्तादेवींनी, जनाबाईंनी, आमच्या स्त्री संतांनी, मुक्तादेवींनी यावर खूप अभंग लिहिलेले आहेत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. मुंगी सूर्याला कशी गिळू शकते याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी आपल्या अभंगवाणीत देताना, मुंगी चालताना सरळ रेषेत चालते, म्हाताऱ्या मुंग्यांना अन्न पुरवठा करते. मुंगी हत्तीला चावली तर हत्ती 1 मिनिटात मरतो, म्हणून तो कान सारखे फडफड करत राहतो. आणि मुंगीमध्ये एवढं सामर्थ्य आहे असं वर्णन करताना आमच्या गोस्वामी तुळशीदासांनी, कबीरजींनी, सूरदासजींनी त्यावर खूप अभंग लिहिलेले आहेत. त्याचा एक अभंग त्या कबीरांचा प्रसिद्ध आहे. मस्जिद में भी मुल्ला पुकारे, साहब तेरा बैरा है, चिटी के पैरों में घुंघरू बजाए, वही अल्लाह सुनता है. फार तपशिलात सांगण्याची जरूर नाही. त्यांनी सांगितलं मुंगीचा जीव केवढा, तिचा मेंदू केवढा, तिला किती ज्ञान आहे. मुंगीच्या पायाला घुंगरं बांधले तरी देव ऐकतो, तो अल्लाह ऐकतो, तो बहिरा नाही. हे समजावून सांगताना माणसांची मतं अज्ञान आहेत, अनभिज्ञता आहे, हे निक्षून त्यांनी सांगितलं. म्हणून आपणाला निवेदन आहे, मुंगीकडं काही शिकावं, तिच्याकडं खूप ज्ञान आहे. वास्तू दूषित असेल तर
साखर परीक्षणातून आपल्या वास्तूचं परीक्षण करता येतं. वाल्या कोळ्यांसारखी माणसं शोधायची असतील तर त्यांच्या हातून तुम्ही मुंग्यांना साखर घालून परीक्षण करू शकता. एवढं विशाल ज्ञान एका मुंगीला आहे. दिवसभरात आपल्या पायाखाली किती मुंग्या मरत असतील याचा आपण कधी विचार करत नाही. आपण फक्त पुण्याचाच विचार करतो. म्हणून रोजीला जर आपण पंचमहायज्ञ केला तर घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळत नाही अशी पापं होतात, त्यावर हे उत्तर आहे की पंचमहायज्ञ रोज करा. म्हणून आपण कृपया रोज पंचमहायज्ञ करावेत. आणि या कार्याच्या अंतरंगाकडे वळताना आज आपल्यामध्ये प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. सेवा म्हणून ते करत आहेत, विनामूल्य काम करत आहेत. ज्यांना आपल्या समस्या सोडून घ्यायच्या आहेत त्यांनी तर पंचमहायज्ञ केलाच पाहिजे, स्वामींचं केलंच पाहिजे. त्यानंतर आपल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवताना आमच्या प्रतिनिधींशी आपण भेटा. स्वामी चरित्र वाचायचं म्हणून वाचू नका. त्यामध्ये काही पात्रांचा नामउल्लेख केलेला आहे, त्यांच्या जीवनादर्शांचा उल्लेख केलेला आहे आणि आदर्श सेवेकरी होण्यासाठी बाळप्पाचं एक उदाहरण दिलेलं आहे. खरं तर बाळप्पा असे पूर्वी सराफ होते, जेव्हेरी मार्केटमध्ये काम करणारे एक नामांकित ग्रस्त होते. घरचे श्रीमंत होते, त्यांना संसार त्याज्य करण्याची गरज नव्हती. परंतु ते स्वामींपर्यंत कसे आले याचा जीवनादर्श स्वामी चरित्र निर्मात्यांनी आपल्यापर्यंत देताना त्यांना तोपर्यंत कुलदेवता माहीत नव्हती, खंडोबा माहीत नव्हता. इथे बसलेल्या अनेक लोकांना अजूनही देवी खंडोबा गोत्र माहीत नाही. तुम्ही कसं काय सेवेकरी म्हणता? म्हणून बाळप्पांचा इतिहास आपण त्यांचा जीवनादर्श शोधताना आपली देवी कोणती आहे, आपण तिला दरवर्षी जातो का, हे चिंतन आपण करावं, परीक्षण करावं. ती आपली कुळाची आई आहे आणि आपण तिला वर्षातून एकदा तरी गेलं पाहिजे. ज्या अनेक वेळा जात असतील त्याबद्दल आदर आहे, परंतु वर्षातून एकदा तरी देवीला जाऊन तिला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य अपेक्षित आहे तो आपण करणं, याला देवीचा सन्मान म्हणणं. तेवढीच अपेक्षा कुलदैवत म्हणजे खंडोबाची आहे आणि महाराष्ट्रवासियांचं लाडकं कुलदैवत खंडोबा आहे. म्हणून खंडोबाला जाताना आधी खंडोबाला जावं, नंतर देवीला जावं आणि देवीला गेल्यानंतर घरीच यावं. कुठेही अन्य तीर्थक्षेत्रात कृपया पर्यटक म्हणून जाऊ नये. आज गावोगावी घरोघरी खूप पर्यटक झालेले आहेत, ते आध्यात्मिक माणसं नाहीत. आमचा दावा आहे, देवाला गेलं म्हणजे तो आध्यात्मिक झाला असं म्हणता येणार नाही. तथापि खंडोबाला जाताना त्यांना एक धोतरपान, एक कोपरणं, कांद्या वांग्याचं भरीत, पूर्णावरणाचा नैवेद्य खंडोबाला अतिप्रिय आहे आणि तो वर्षातून एकदा तरी त्यांच्या मूळ ठाणावर जाऊन तो आपण सन्मानित करून. इथे आमचे प्रतिनिधी स्वामीचरित्र सप्तशती आणि मल्हारी सप्तशती या तिघ ग्रंथांचा प्रश्नोत्तर प्रतिनिधी निरखून त्याचा परिचय करून देतील आपणाला दिवसभरात. हे तिन्ही ग्रंथ आपलं कुटुंबाचं बस्तान बसण्यासाठी आईवडिलांची सेवा आपल्या कुळाची अपेक्षित आहे. आई म्हणजे देवी, वडील म्हणजे खंडोबा. बऱ्याच कुटुंबामध्ये आज अनेक प्रश्न आलेत. मुलं आई वडिलांशी नीट वागत नाही. आम्ही विचारतो, तुम्ही खंडोबाला दरवर्षी जाता का? ते खाली मान घालतं. खेळ खंडोबा करण्याचं तंत्र खंडोबा या शब्दात आहे. म्हणून आपण प्रतिवर्षी जर खंडोबाला जाऊन आलात तर घराचा खेळ खंडोबा होणार नाही. बऱ्याच घरात मुली परत सासरी नीट वागत नाही, माहेरी येतात. अशा अनेक घटना घटस्फोटापर्यंत ज्या कारणीभूत आहेत त्याला खंडोबाची सेवेची उणीव आहे.
म्हणून आपणाला अत्यंत कळकळीचं सांगणं आहे की आपण आपल्या कौटुंबिक बाबतीत कुलधर्म आणि कुलाचार याचं अनन्यसाधारण महत्त्व तुम्ही अबाधित ठेवा. बरं, त्याला काही पैसे लागत नाही. खंडोबाची सेवा करायला काही पैसे लागत नाही. देवीची सेवा करायला काही विशेष लागत नाही. तुम्ही दर मंगळ शुक्रवारी सुद्धा करू शकता. रविवारी मल्हारी सप्तशती करू शकता. वाचायला 1 तास लागतो. 24 तासातून 1 तास आपण आपल्या कुलधर्म कुलाचारासाठी का देऊ नये हे आपल्या मनालाच आपण विचारलेलं अधिक चांगलं राहील. म्हणून इथे जे 18 विभाग कार्यरत आहेत माणसं घडवण्यासाठी आहेत. कुलधर्म कुलाचार या देशात टिकवण्यासाठी न कळत धर्माचं काम आणि देशाचं काम या विचारातून त्या कुटुंबियांनी केलं तर देश आणि धर्म टिकून राहील. आणि याला मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी जबाबदारी घेतील. कारण ही भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी आज तागायत कुलधर्म कुलाचार आणि सोशिकता नम्रता सदाचार या कर्तृत्वानं या देशाला भारत माता म्हणतात. जगाला कोण भारत माता म्हणत नाही किंवा माता म्हणत नाही. याच देशाला माता का म्हणतात त्याला कारणीभूत आमच्या माता भगिनी आहे. अमेरिकेला सुद्धा कोणी माता म्हणत नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण सर्वप्रथम दर्शनी कुलधर्म कुलाचार प्रत्येक कुटुंबापर्यंत सांगावा की बाबा रे, तू वर्षातून एकदा देवी खंडोबाला तर जाऊ नये. तू शाकाहारी तर राहा. व्यसनांचा त्याग कर. एवढं जरी आपण प्रबोधन केलं ग्राम अभियानातून ती कुटुंबाच्या कुटुंब दुरुस्त होतील, सन्मार्गाला लागतील आणि यातून आदर्श सेवेकरी बाळप्पासारखे यातून तयार होतील. म्हणून आपणाला बाळप्पासारखे सेवेकरी तयार करायचे असतील तर स्वामी चरित्र वाचायचं म्हणून वाचू नये, त्यांचा जीवनादर्श आपण शोधावा. ते कुठे होते आणि काय झालं. ते सरापाची पिढी चालवत होते आणि त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून जनतेचं देशाचं आणि धर्माचं हित बघितलं. याला बाळप्पा असं म्हणतात. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण या 18 विभागातून बाळप्पाचा जीवनादर्श स्वामी चरित्रातून शोधून इतरांपर्यंत सांगावा. दुसरा विभाग या ठिकाणी मूल्य शिक्षण गर्भसंस्कार शिशुसंस्कारात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन आज घराघरामध्ये पुढच्या पिढीशी जुन्या पिढीचं जमत नाही. जनरेशन गॅप निर्माण झालेला आहे. म्हणून नवी पिढी वेगळ्या विचाराकडे वळलेली आहे. त्याला कारण आहे संस्कार, त्याला कारण आहे मोबाईल, त्याला कारण आहे TV. आणि परवा अमेरिकेनं सांगितलं विदेशामध्ये मोबाईल वापरण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे त्यातली 30% माणसं डोक्यातून गेलेली आहे, मनोरुग्ण झालेली आहे. ते लोन भारतात आलेलं आहे. म्हणून आपण त्याचा जपून आणि कमीत कमी वापर करावा एवढं कळकळीनं सांगणं आहे. त्यातली जी क्षकिरणं आहेत ती कॅन्सरकडे नेणारी आहे. म्हणून अमेरिकेकडे किंवा अन्य जगामध्ये मोबाईलमुळं कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. 24 तास ती माणसं काही मोबाईलवर खेळ करत बसतात, गाणी ऐकत बसतात. मोबाईलचं काम आहे फक्त संदेश पोचवणे आणि योग्य संदेश देणे. हे काम तर बाजूलाच राहिलं, पण नको ती कामं सुरू झालेली आहे आणि त्यामुळं माणसं डोक्यातून गेलेली आहे. म्हणून आपणाला पुन्हा एकदा कळकळीचं निवेदन आहे, सज्ञान होवे पावे तो मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. हे शाळेतून शिकवावं लागणार आहे, पालकांना शिकवावं लागणार आहे, समाज धुरंधरांनी शिकवणं क्रमप्राप्त आहे. ही धोकेबाज बाब आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, इथे हे गुरुजन प्रतिनिधी शिक्षक कसे असावेत, कसं मुलांना घडवावं, पालकांनी कसं वागावं आणि विद्यार्थ्यांनी कसं शिकावं
याची सूत्र आपल्या या दाखवलेल्या त्या ग्रंथांमध्ये दिलेली आहेत. ग्रंथ समजले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. जोपर्यंत ग्रंथ संत समजत नाही तोपर्यंत भगवंताकडे जाता येणार नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, भगवंताकडे जाण्याच्या ज्या वाटा आहेत त्या या विभागानं मोकळ्या केलेल्या आहेत, त्या कृपया आपण समजावून घ्याव्यात. पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेला आहे. भारतीय संस्कृती 4 पुरुषार्थावर उभी आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि याला विवाह मंडळ किंवा विवाह संस्था बऱ्यापैकी जिम्मेदार आहे. म्हणून त्यासाठी आज बऱ्याच पालकांनी इथे विचारणा केलेली आहे की आमच्या मुलामुलींची विवाह हा मोठा एक प्रश्न आहे. त्यातही एक वेळी मुलींची लग्न करणं सोपं आहे, मुलांची लग्न करणं त्या अवघड आहे. त्यातही मिळाली एखादी सूनबाई चांगली तर ठीक आहे, एखादी खट्याळ सूनबाई मिळाली, घराचं घरपण देशाचं देशपण राहणार नाही. म्हणून सेवेकरी व्हा, संस्कार करा, हा संदेश आपण या विविध माध्यमातून घराघरात मनामनापर्यंत पोचवताना गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी हे ग्राम अभियान आपणाला सर्वतोपरी सर्वांपर्यंत बिना संकोचानं पोचवायचं. मनात कुठला संकोच नको, तर हे काम स्वामींचं जनमानसात पोचणार आहे. आपणच जर लोकांमध्ये गेलो नाही तर लोक आपल्याकडे येतील कसे? म्हणून ग्राम अभियान घरोघरी गावोगावी आपण पोचवणं क्रमप्राप्त आहे. विवाह मंडळातून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आपणाला मुलामुलींची विवाह कर्तव्य म्हणून करायची आहेत. म्हणून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं कुठल्याही प्रकारचे मान पान, अपमान, सन्मान या गोष्टी आपण वर्ज्य कराव्यात. आणि केवळ विवाह झाला म्हणजे गंगेत घोडण आलं असं नाही, पुढच्या पण आपल्यावर जबाबदारी आहे. देशामध्ये आज खूप अराजकता माजण्याला ह्या काही गोष्टी समोर येत आहेत. कुटुंबात ज्या आत्महत्या पीडित कुटुंब आहेत त्यांच्या मुलामुलींचे लग्न कोण करेल? देशाचं संरक्षण करणारे जवान आहेत, शहीद जवान आहेत, त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? देशासमोर सुद्धा यक्ष प्रश्न आहेत. सरकार सोडू शकत नाही. सरकारची किती फजिती झाली हे नेपाळचं चित्र तुम्ही बघितलं. फ्रान्सचंही तसंच झालेलं आहे, अमेरिकेचं तसंच होणार, त्यापेक्षा अवघड होणार आहे. म्हणून सळो की पळो सरकारला करणाऱ्या स्थिती दंगली उसळणार आहेत जगामध्ये, सगळ्याच राज्यात देशांमध्ये. म्हणून या साऱ्या गोष्टी धोक्याचा बावटा म्हणून या कार्यानं आपणापर्यंत पोचवावा म्हणून सांगण्याचं प्रयत्न आहे. म्हणून तुम्ही अब्जचंडी अंतर्गत जे काही ग्रहपाठ आपला बाकी आहे तो ग्रहपाठ जर तुम्ही केला तर तुमच्या देशात शांतता नांदेल आणि जगाला आणि देशाला आणि तमाम मानवजातीला शांतता आवश्यकता आहे. शांतता प्रिय देश आहे. दंगलीकडून करून कुणाचं भलं होणार नाही. म्हणून आपणाला या सर्व बाबी प्रकर्षानं जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक आपणाला त्या पोचवायच्या आहेत. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन कृषीमधून आणि होणाऱ्या कृषी महोत्सवामधून, त्यातही कृषी महोत्सवात खूप मुलामुलींची लग्न एका दिवसात आम्ही जमा करून विवाह मंडळ लावतं. आतापर्यंत अनेक महोत्सवात हजारो मुलामुलींची विवाह लावली. परंतु आज तगायत 80 वर्षात स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून सहानुभूतीपूर्वक आपण विवाह मंडळं गावोगावी उभी करावी. त्या ठिकाणी मार्गदर्शन आपणाला आमचे विवाहाचे प्रतिनिधी त्या तालुक्यात, गावात, जिल्ह्यात काम करणारे प्रतिनिधी पोचतात. त्या ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपालिकांना विश्वासात घेऊन त्यांना सांगतात
की तुम्हाला गावाचा विकास करायचा असेल तर बिना हुंड्यानं विवाह लावा. हाही संदेश, सामाजिक संदेश आपणाला या विभागातून द्यायचा आहे. कृषीतून आपणाला पुढील पिढ्यांना कृषी ही आपली जननी आहे म्हणून त्या आईकडे बघताना आपली जिम्मेदारी काय आहे, त्या काळ्या मातीत काय रुजलेलं आहे ते आपण समजून घेताना कृषीविषयी नकारात्मक भावना आज देशामध्ये पसरलेली आहे. ती सकारात्मक आणि आवड निर्माण करण्यासाठी कृषीवर अवलंबून असणारे बहुउद्योग आहेत, त्याला चालना देण्यासाठी हे प्रतिनिधी धडपड करतायत. आणि गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या 4,500 मुलांना कंपन्यांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत की तुम्ही शेती करून नोकरी करा. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपल्या सेवा केंद्रामध्ये जी शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांच्या याद्या करा. ते किती शिकलेले आहेत. उद्या तुम्ही असंही म्हणाल आम्ही 12वी नापास आहे सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, अशी परिस्थिती नाही. म्हणून या साऱ्या बाबी आता भविष्यकाळात नोकऱ्या कुणालाच मिळणार नाही. या कॉम्प्युटर युगामुळं 100 माणसांचं काम एक यंत्र करतं म्हणून सरकार आता नोकऱ्या कुणालाही देणार नाही. ते आपल्या डोक्यातून काढून टाका. परंतु आपण स्वकर्तृत्वातून यशाचा पल्ला गाठण्यासाठी ही उपाययोजना आपण कृपया अंमलात आणावी हे कळकळीचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आगामी होणारे कृषी महोत्सव आहेत ते प्रत्येक जिल्हा स्तरावर घेण्याचं आयोजन केलेलं आहे. सर्वांना एका ठिकाणी महाराष्ट्रातून येणं अशक्य आहे. म्हणून प्रत्येक जिल्हावार जर आपण ही महोत्सवं घेतले तर त्या जिल्ह्यातल्या लोकांना नियोजन करणं सुलभ होणार आहे. म्हणून आपण जिल्हानिहाय पुढे हा उपक्रम राबवणार आहोत. पुढचा विभाग डॉक्टर लोक इथे असाध्य आजारांचा दवा घेऊन आलेत. त्यांनी तो दाखवताना इथे आत्ताही कॅन्सरचे काही रुग्ण बसलेले आहेत, सकाळपासून काही आलेले आहेत. आणि सर्वसामान्य जी गरीब माणसं आहेत ते एका केमोला 80,000 रुपये लागतात, ते देऊ शकत नाही म्हणून ते जीव गमावून बसतात. इथे 80 पैसेसुद्धा लागत नाही कॅन्सर बरा करायला. तो हा दवा आहे. म्हणून या दव्याचा ओळख परिचय जी सर्वसामान्य गरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी ही संजीवनी आहे. हा सप्तरंगी झाडाचं मूळ आहे. हे पाण्यात घासून रुग्णाला दिलं 40 दिवसात कॅन्सर बरा होतो कुठलाही. म्हणून आपण झाडं लागवड करताना कृषी विभागानं एक तरी सप्तरंगीचं झाड बांधावर लावा. म्हणजे त्याच्या मुळ्या कॅन्सरग्रस्तांना संजीवनी ठरणाऱ्या आहेत. त्याचा आपण काढा तयार केलेला आहे. तो जरा घासायला टणक आहे, लवकर घासला जात नाही म्हणून त्याचं ॲनालिसिस करून हा दवा उपलब्ध केलेला आहे. ही फार मोठी संजीवनी तुमच्या हातात दिलेली आहे. ज्यांना घशाचा आणि ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही रानबेंडी आहे. ही मधात घासून प्राशन केल्यास घशाचा कॅन्सर बरा होतो. गोमूत्रात प्राशन करून घेतल्यास ब्लड कॅन्सर बरा होतो. ज्यांच्या पोटात कुठेही गाठी आहे, मेंदूत आहे, पोटात आहे, कुठेही आहे, त्यांनी हे वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून थोडं गरम करून अन्नाशा पोटी प्राशन केल्यास शरीरातल्या गाठींचा ते नायनाट करतं. अर्थात औषधं ही थोडी कडू तुरट आहे, परंतु बिना वेदना, बिना केमो आणि बिना शस्त्रक्रिया असणारी ही दवा आहे. ती डोळे झाकून घ्यावी लागेल. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी घ्यावी, सक्ती नाही. परंतु कापाकापी ऑपरेशन शस्त्रक्रिया करण्याचं टाळायचं असेल त्यांनी याचा अवश्य वापर करावा. कारण आमच्या तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे हे कुणासाठी लिहिलेलं आहे. म्हणून ही वल्लरी हे आपले सोयरे आहेत, बरं करणारे आहेत, निरोगी करणारे आहेत. त्यांच्यापर्यंत आपण पोचणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आपण या विभागातून बहुतांशी आपला घरगुती आयुर्वेद खूप काही सांगून जातो.
आमच्या भगिनींचा मसाल्याचा डबा खूप काही सांगून जातो. त्या मसाल्याच्या डब्यात डझनभर औषधं आहेत. हळद आहे, मिरं आहे, जिरं आहे, तेजपान आहे, दालचिनी आहे, ही सारी संजीवनी आहे. हे भगिनींना खरं त्यांनी त्यावर अभ्यास करून PhD करावं. जर भगिनींनी त्याचा अभ्यास केला, आम्ही चॅलेंजपूर्वक सांगतो, तुमच्या घरात एकही सदस्य आजारी पडणार नाही. म्हणून हल्ली नवी पिढी स्वयंपाक कशी करतात त्यावर आम्ही बोलणार नाही. आमच्या जुन्या अनपढ भगिनी कसा स्वयंपाक करायच्या, अलीकडे त्यातही खूप तफावत निर्माण झालेली आहे. समोर TV असतो, हातात मोबाईल असतो, पायात पायतनं असतात. त्या अन्नाला कुठलीही चव नसते. शहरवासियांना हे कळकळीचं निवेदन आहे. शेवटी ती अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णेचा अपमान होणार नाही असं आचरण गृहिणींनी करावं, हाही संदेश आमच्या जुन्या भगिनींनी नव्या पिढ्यांना सांगावं. कळकळीचं निवेदन आहे. यावर खूप बोलणं उचित नाही. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय करून द्या. वास्तूची रचना कशी असावी? वास्तू म्हणजे निवारा. त्या वास्तूत आपणाला सौख्य, समाधान आणि 5-6 घंटे झोप तरी आली पाहिजे. त्याला श्रीमंत आम्ही म्हणतो. ज्याला डोकं टेकल्याबरोबर 6 घंटे 5 घंटे झोप येते तो खरा श्रीमंत. टाटा बिर्लांसारखे आपण रोज लोक बघता, रात्री 3-3 वाजेपर्यंत जागे राहतात, झोपेच्या गोळ्या खाऊनही त्यांना झोप येत नाही. मग आता ते श्रीमंत म्हणावेत का? ते आपण ठरवा. पण इथे बसलेले मात्र आलेले सर्व भाविक मनापासून ते श्रीमंत आहेत असं आम्ही त्यांना म्हणू शकतो. हे खरे श्रीमंत माणसं आहेत. म्हणून खरी श्रीमंती टिकवायची असेल तर चिंता, अपव्य, व्यसनाधीनता ही जर टळली तो मनुष्य खऱ्या अर्थानं मनानं श्रीमंत होतो. म्हणून आपणाला या साऱ्या बाबी या सर्व विभागातून सहानुभूतीपूर्वक आणि माणुसकी शास्त्र पाळून आपणाला त्या पोचवायच्या आहेत. म्हणून बंद पडलेली घड्याळं, घरात अडगळीचं सामान, घरात ईशान्येला जिना, टॉयलेट, घरात फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, घरात किचनला काळ्या रंगाचा दगड. इथे बसलेल्या ज्या भगिनींच्या किचन ओट्याला काळा कडप्पा किंवा काळा दगड लावलेला आहे त्याने हात वरती करावे. धन्यवाद. घाबरून जाऊ नका. परंतु इथे जे कॅन्सर रुग्ण किंवा असाध्य रुग्ण आलेले आहेत, तुम्ही त्यांना विचारा तुमच्या घराला काळा दगड आहे का? ते नाही म्हणू शकत नाही. म्हणजे असाध्य आजार निर्माण करण्याचं ते माध्यम आहे. म्हणून हे टाळायचं असेल तर तोडफोड न करता घरी गेल्यावर तुम्ही बाजारातून एक पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचा रंग आणा, ऑइल पेंट आणा आणि त्या काळ्या दगडाला पिवळा करा किंवा पांढरा करा. त्या मिनिटाला तुमची 7.5 संपल्याशिवाय राहणार नाही. इतकं सोपं आहे. म्हणून कोणाचा विचार घ्यायची गरज नाही. तुम्ही याची अनुभूती घ्या, इतरांना सांगा. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, वास्तू कशी असावी? स्वयंपाकघर आग्नेयेला असावं, देवघर हे ईशान्येला असावं, प्रमुख माणसाचं शयनकक्ष दक्षिण नैऋत्येला असावं, पाहुण्यांचं आलेल्या वायव्येला असावं. हे ठरलेलं आहे. आपल्या ज्ञानदान 1 ते 4 ते दाखवत आहेत. याप्रमाणे आणि ज्यांच्या समजा वास्तू बांधायच्या आहेत त्यांनी बिनचूक वास्तू बांधाव्यात, त्यांना संधी आहे. ज्यांच्या वास्तू चुकलेल्या आहेत त्यांना उपाययोजना आहेत, त्यांनी त्या कराव्यात. म्हणून तोडफोड न करता अत्यंत सुलभ पद्धतीत आपल्याला वास्तूत सुख, समाधान, शांती मिळण्यासाठी ह्या उपाययोजना ते दाखवत आहेत. कृपया आपण सहानुभूतीपूर्वक त्यांच्या ज्ञानाचा लाभ घ्यावा. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन उपकृत करावं. अनेक लोक अज्ञानापोटी कोर्टात कजे, भांडणं
अनेक पिढ्यानपिढ्या चालू आहेत. कोर्टाची वारी चुकत नाही. म्हणून इथे कायदेशीर सल्लागार म्हणून हे प्रतिनिधी आपला परिचय देत आहेत. एकवेळी पंढरपूरची वारी परवडेल, धर्मतीर्थक्षेत्रांची वारी परवडेल, कोर्टाची वारी खिशाला परवडणारी नाही. म्हणून त्यासाठी त्यांचा आपण ज्ञानाचा वापर करावा. ज्यांना साप्ताहिक दैनिक सेवा केंद्राविषयी काही समस्या असतील, जागेविषयी काही समस्या असतील, खरेदी खताबद्दल असतील, बक्षीसपत्राबद्दल असतील, करारनाम्याबद्दल असेल, या साऱ्या बाबी कायदेशीर सल्लागारांच्या मार्गदर्शनातून आपण कराव्यात, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. त्यांच्यासोबत अन्य प्रतिनिधींनी आपला परिचय देत पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, गोवंश विभाग प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, देश विदेश अभियान प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, हे असे 8ही प्रतिनिधी इथे गुरुवार रविवारी आपली सेवा देतात. परंतु इथल्यापुरतं मर्यादित न देता पुरा महाराष्ट्र, पुरा देश तुमची वाट बघतो आहे. हे जनतेला अजून ठाऊक नाही. या कार्यातून काय काय कामं केली जातात, त्या कामाची यादी सहानुभूतीपूर्वक जनतेपर्यंत आपण द्यावी. या कार्यातून काय काय कामं केली जाते. तुमचा काहींचा गोड गैरसमज होईल की घंटा वाजवणे, जटादाढ्या वाढणे, पोथ्या वाचणे, आरत्या करणे याला अध्यात्म म्हणत नाही. हे कळकळीचं आवाहन आहे, हे कडवं आवाहन आहे. म्हणून कृपया आपणाला सहानुभूतीपूर्वक सांगायचं आहे. म्हणून आपण ही 18ही विभागांचं अनन्यसाधारण महत्त्व स्वामींनी ज्यावेळी 1856 आश्विन शुद्ध 5च्या नवरात्राच्या 5व्या माळेला स्वामी महाराज खंडोबाच्या मंदिरात आले अक्कलकोटला. त्यांना त्या मंदिरात जायची काय गरज होती? तर त्यांना माहीत होतं माझा महाराष्ट्र हा खूप अनभिज्ञ आहे, त्याला कुलधर्म कुलाचार देवी खंडोबा माहीत नाही. स्वामी 3 दिवस खंडोबाच्या मंदिरात बसले आणि शंकराचं स्तवन करत बसले. खंडोबान शंकर एकच, शिवहर शंकर, नमामि शंकर हे स्तोत्र गात बसले. हे एकाही हिंदूला कळेना. तुम्ही मगाची आरती म्हणताना यवने पुसले स्वामी कहाँ है, स्वामी तो अक्कलकोट में ही है. अक्कलकोट कोणतं ते सोलापूर जिल्ह्यातलं नाही. आपल्या डोक्यात जो मेंदू आहे स्वामींनी त्याला अक्कलकोट म्हटलेलं आहे. म्हणून गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये ऊर्ध्वमूलम मधशाखा या भूतलावर असा एक वृक्ष देवानं निर्माण केलेला आहे की ज्याच्या मुळ्यावरती आहे, फांद्याखाली आहे. त्याचा सक्षम अर्थ लावताना मुळी म्हणजे मेंदू, हातपाय म्हणजे फांद्या त्या खाली आहे. असा मानव नावाचा वृक्ष या भूतलावर आहे. आणि त्यानं जर भगवंताला समजून घेतलं तर आपली दृष्टी बदलेल. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण हे सर्व विभाग भारतीय संस्कृती या 18ही विभागातून जाणीवपूर्वक जनतेपर्यंत पोचवावे. केवळ मोठेपणा मिळवण्यासाठी नाही, आम्ही फार विद्वान आहोत म्हणून नाही. कुठलाही अहंकार आपल्यापर्यंत पोचणार नाही अशा नम्रपणे 18ही विभागांनी आपलं ज्ञान जनतेपर्यंत विकसित करणं याला खरा आदर्श म्हटलेला आहे. आणि असे आदर्श असणारे सेवेकरी आपल्यात तयार व्हावेत, हे कळकळीचं आवाहन आहे. हे तगडं आवाहन आहे आपणाला कलियुगामध्ये. पूर्वी कृतयुगात धर्म 4 पायावर उभा होता, माणुसकी शास्त्र 4 पायावर उभं होतं. त्रेतात तो 3 पायावर आला, द्वापारात 2 पायावर आला आणि आज या कलियुगात धर्म 1 पायावर उभा आहे. केव्हा कुणाचा तोल जाईल सांगता येत नाही.
म्हणून स्वामींच्या सेवेची जर आपण कास धरली तरच आपण हा धर्म, हा देश टिकू शकू. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून इथे याज्ञिकी प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देताना तो वादळी ध्वज आणि भूकंपरोधक यंत्र दाखवावं. आगामी या महिन्यात वाढवून ठेवलेलं आहे, जिकडे तिकडे भूकंप होणार आहे जगात, सगळ्या जगामध्ये भूकंप होणार आहे, मोठे मोठे भूकंप होणार आहे. कृपया आपल्या भागात होऊ नये म्हणून आमच्या सगळ्या सरपंचांनी, पोलीस पाटलांनी, संबंधित राज्यकर्त्यांनी आणि सेवेकऱ्यांनी गाव तेथे भूकंप यंत्र स्थापना करावी. प्रत्येक मारुती मंदिरात हा ध्वज पुरवावा. मारुती मंदिर सांभाळणाऱ्या पुजाऱ्यानं ज्या ज्यावेळी वादळ येईल त्या त्यावेळी तो ध्वज लावावा आणि त्याखाली बसून लोकांना गोळा करून मारुती स्तोत्र वाचा, हनुमान चालीसा वाचा, मारुतीची कोणती सेवा तुम्ही तिथे घेऊ शकता आणि मोजून 3 मिनिटात ते वादळ थांबल्याशिवाय राहणार नाही. कारण हनुमान हे वायुपुत्र आहे, हे तुम्हाला माहीत असावं. आणि हे भूकंप शांती यंत्र आहे. ओरिसाला भुवनेश्वरच्या आपल्या ऋषीमुनी खूप विज्ञानवादी होते, ते शास्त्रज्ञ होते असं आमचं मत आहे. आणि त्यांनी भविष्यकाळात भारतात भूकंप होऊ नये म्हणून त्याचा मध्यवर्ती शोध घेऊन या देवतेची, या यंत्रदेवतेची स्थापना केलेली आहे. परंतु दुर्दैवानं गेल्या 70 वर्षात इंग्रजांच्या काळानंतर आम्ही भारतीयांनी लक्षच दिलं नाही. त्या यंत्रदेवतेला भुवनेश्वरला तडे पडलेले आहेत, कोणी पूजा करत नाही, कोणी ढुंकून बघत नाही. म्हणून आम्ही तिथून ही यंत्रदेवतेचं विकेंद्रीकरण गावोगावी व्हावं आणि कुठल्याही गावात भारतात भूकंप होऊ नये म्हणून ही आस जनमानसापर्यंत मांडलेली आहे. आता ज्यावेळी भूकंप जातो त्यावेळी सरकारला जाग येते, मग ते JCB घेऊन जातं आणि प्रेत उकरून काढतं. ती वेळ कोणावर येऊ नये म्हणून आधीच आपण सावध झालात तर मोठे भूकंप होणार नाही. छोटे होतील पण जेणेकरून वित्त आणि मानवहानी होणार नाही. म्हणून आपल्याकडे 1 रिश्टर 2 रिश्टर भूकंप झाल्याने काही होत नाही. परंतु किलारीच्या भूकंपामध्ये, भुजच्या भूकंपामध्ये आमच्या सेवेकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यावेळी आपण समक्ष जाऊन त्या यंत्राची स्थापना तिथे केली. तदनंतर परत भूकंप झाला नाही. कोयनेला आपण एक यंत्र स्थापन केलेलं आहे. दरवर्षी कोयनेत भूकंप व्हायचे. म्हणून या सामुदायिक बांधिलकी या नात्यानं आणि देशाचं हित आणि धर्माचं हित जोपासताना या साऱ्या बाबी जनतेसन्मुख आपण कृपया मांडा. तर जनतेला कळेल की स्वामी सेवेकरी हे नुसते स्वतःपुरतं करत नाही, हे धर्माचं काम करतात, देशाचं काम करतात आणि माणुसकीची संस्कृती पाळण्याचं काम करतात. हा समज लोकांपर्यंत गेला पाहिजे. कारण शतकापूर्वी स्वामींनी माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी असं संबोधलेलं आहे. म्हणून आमचे शेख मोहम्मद असतील, ताजुद्दीन महाराज असतील, गुलाब महाराज असतील, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, ही सारी संत मंडळी स्वामींचे शिष्य होते. त्यात कुठली जातीयता, वर्णभेद हा प्रकार त्यावेळी नव्हता. स्वामी ज्यावेळी चोळप्पाच्या घरी आले त्यावेळी ते 3 यवनांना स्वामींनी बोलवून घेतलं आणि स्वामीं भोजन करत असताना रस्त्याहून चाललेले 3 यवन स्वामींनी बोलवले. आओ हमारे पास बैठो, हम आज आपको खाना खिलाएंगे. ते 3ही फकीरांना तिथे बोलवलं आणि स्वतःच्या हातानं स्वतःच्या ताटातलं अन्न त्यांना खाऊ घातलं. याला तुम्ही काय म्हणा? यवने पूछले स्वामी कहाँ है? स्वामी तो अक्कलकोट में ही है.
हे वाक्य त्यांनी सिद्ध करून दाखवलं. वेळेला फार अधिक वेळ घेणं उचित नाही. तथापि शेवटचा विभाग इथे मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. त्यांनी आपला परिचय देऊन भारतीय संस्कृती, तिच्यावर काय काय हल्ले झाले हे इतिहासानं सांगितलेले आहे. परंतु ती दीपस्तंभासारखी अजून जागृत आहे, प्रगत आहे आणि समृद्ध आहे. या निमित्तानं भारतीय संस्कृतीत काम करणाऱ्या भगिनींचं अभिनंदन आहे. त्यांनी दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावून आजही काही भगिनी अत्यंत सोशिकतेनं, नम्रतेनं इथं आलेल्या आहेत. स्वामींना त्या विनंती करणार आहेत की आमच्या घरात काही सदस्य व्यसनाधीन आहेत, चोरून काही व्यसनं करतात, त्यांना सद्बुद्धी द्या. ती सद्बुद्धी लाभण्यासाठी जे काही उपाय आहेत ते शंकराची पिंड किंवा रुद्रयंत्र आहे, त्यावर आपण अभिषेक घालावा पाण्याचा आणि ते तीर्थ संबंधितांना दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जातो. ते निर्व्यसनी शाकाहारी होतं. म्हणून तुम्हाला शाकाहारी बनवायचं असेल, निर्व्यसनी करायचं असेल तर आमच्या भगिनींना भेटा. दिवसभरात यावर त्या मार्गदर्शन करते. दुसरा प्रश्न, भगिनींनी डोक्यावर वाढणारं कर्ज हा आणलेला आहे. हा बहुत मोठ्या प्रमाणात प्रत्येक कुटुंबात हे प्रश्न आहे. यावर उत्तर आहे, त्याचं नाव आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे. अर्थविभागाचे सर्वात सर्व सुप्रीम कोर्ट भगवान विष्णू आणि लक्ष्मीजी आहेत. म्हणून आमच्या भगिनी रोज श्रीयंत्राचं पूजन करतात. त्या खाऊन पिऊन सुखी आहेत. कुठलंही मोठं कर्ज डोक्यावर नाही. डोकं टेकल्यावर त्यांना 4-5 तास झोप येते. आम्ही त्यांना श्रीमंत म्हणतो. अशी सेवा आपण कृपया घरच्या घरी रोज करून दर पौर्णिमेला देशातल्या जगातल्या आमच्या साऱ्या माता भगिनी घरचे घरी पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण वाटीभर शेऱ्याचा करतात. फार करण्याची गरज नाही, कुटुंबाला पुरेल एवढा आपण करावा. मोजून करू नये, अंदाजे केला तरी चालेल. ही मराठी 5 अध्याय पोथी आपण वाचावी. 3 सुपाऱ्या मांडाव्यात. ज्या भगिनींकडे श्रीयंत्र, कुबेर, रुद्रयंत्र असेल ते आपण मांडावं. मराठी 5 अध्याय वाचून तो नैवेद्य केलेला शेराचा दाखवावा. सत्यनारायण झाला. इतकं सोपं आहे. केळीचे खुंट नको किंवा बाकीच्या काही गोष्टी नको, स्पीकर नको, त्याला कोणी आचार्य वगैरे कोणी लागत नाही. घरातलेच लोक पुष्कळ झाले. सामान्य माणसाला सत्यनारायण करणं म्हणजे अजून डोक्यावर कर्ज करणं आहे. आणि हे लक्ष्मी प्राप्तीचं व्रत आहे. तथापि ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण स्वतः करतात त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. बरेच हात वरती आलेत. पण ज्यांचे हात वरती नाहीत, ज्यांना लक्ष्मी हवी आहे, त्यांना तुम्ही सांगा की. आणि गेल्या 50 वर्षात आमच्याकडं आज असं कोणी व्यक्ती आले नाही की लक्ष्मी आम्हाला नको आहे म्हणून. असं काही कोणी आलेलं नाही. परंतु लक्ष्मी हवी असेल ती आपोआप येणार नाही. दे रे हरी पलंगावरी तो कधीच देणार नाही. गीतेमध्ये भक्ती, ज्ञान, कर्म याचा त्रिवेणी संगम सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात आहे. म्हणून ही त्रिसूती आपण जर समजावून घेतली तरच आपणाला याचा अर्थ उमजेल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की वेळोवेळी होणाऱ्या ज्या काही बाबी आहेत, मनोगत आहेत, मार्गदर्शन आहेत, त्यात मानवहित हीच संकल्पना आहे, हीच राहणार आहे. म्हणून आपणाला चांगलं जीवन जगता यावं, निरपेक्ष जनतेची सेवा करता यावी, ही खरी मानवता आहे. म्हणून आपणाला अधिक वेळ न घेता वेळेला विराम करून आजच्या उपक्रमाची माहिती आपण ऐकून घेतली आहे. हा पितृपक्ष आहे आणि या पितृपक्षामध्ये पितर हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. हे लपून चालणार नाही, झाकून चालणार नाही. हे देवांपेक्षा मोठे आहेत. म्हणून त्यांचा सन्मान कृपया आपण करावा.
सतत आणि सातत्यानं श्रद्धेतून श्राद्ध ही संकल्पना जन्माला आलेली आहे. परंतु काही जिल्ह्यांच्या तालुक्यांमध्ये पितरांची पूजा करू नका असं चुकीचा समज केलेला आहे. संगमनेर तालुका असेल, राहाता तालुका असेल, तिथे काहीतरी समाजकंटकांनी चुकीची माहिती दिलेली आहे. त्या माहितीला कृपया आपण बळी पडू नका, हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून आपण या साऱ्या बाबी जनसन्मुख सूर्यप्रकाशासारख्या आपण मांडाव्यात, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा पितृपक्षाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन पुढचं ग्रहपाठ होमवर्क आपणाला काही महिन्यापूर्वी चालू आहे, त्याचा धावता परामर्श घेताना श्रावण महिन्यात आपण शंकराची सेवा करत आलो. या मागच्या पंधरवाड्यात भागवताची सेवा गणपतीत आपण करत आहात, केलेली आहे, करणार आहेत. आणि ज्यांना कुठलंही कार्यक्रम करून समस्याच सुटत नाही त्यांच्यासाठी एकमेव अत्यंत महत्त्वाचा दूरदर्शी उपक्रम राबवलेला आहे. षडाक्षरी मंत्र लिहिण्याला सांगितलेलं आहे. आमच्या मुंबईकरांनी तर खूप वह्या लिहायला सुरुवात केलेली आहे, वेळ नसतानासुद्धा. काहींचं 6-6 लक्ष जप होत आलेलं आहे. त्या वहीचा एक परिणामी ते वही दाखवत आहेत. फावल्या वेळात जो वेळ मिळेल त्या वेळेत श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आपण लिहावा. आणि वह्या पूर्ण झाल्या, तुम्ही 12 लक्ष जर जप पूर्ण केला, तुम्हाला कुठलंही पोथी वाचण्याची किंवा अन्य काही करण्याची गरज नाही. तेवढ्या समस्या या जपामुळं सुटणार आहेत. आणि त्या वह्या आपण सवडीनं गाणगापूर, पिठापूर, वाडी या दत्तपीठांवर पाठवणार आहोत. तो हक्क स्वामींकडे आपण बहाल करणार आहोत. म्हणजे तुमचा योगक्षेम सुखदुःखाचा स्वामी चालवतील असा त्याचा अर्थ आहे. म्हणून यात कोणी नाही म्हणू शकत नाही. जप तुम्ही लिहायला सुरुवात करा. ज्यांनी लिहिलं नसेल त्यांनी आजपासून सुरू करा. त्याला मुहूर्त बघू नका. जप लिहायला मुहूर्त लागत नाही. म्हणून सर्वांना कळकळीचं निवेदन आहे की तुम्ही 12 लक्ष जप करून बघा. कोणती समस्या सुटत नाही ते आम्हाला सांगा. हे तगडं आव्हान आपणाला केलेलं आहे. म्हणून आपण अत्यंत सहानुभूतीपूर्वक या सर्व बाबी जनतेला अत्यंत गोड भाषेत आपण सांगा. कडक भाषेत सांगितलं तर लोक करणार नाही, परंतु गोड भाषेत जर आपण सांगितलं आणि सहानुभूतीनं सांगितलं तर निश्चितपणे आपण समस्यामुक्त, दुःखमुक्त, चिंतामुक्त या जपानं आपण होणार आहात. म्हणून आगामी ऑक्टोबर महिन्यात आपण गाणगापूरला जाणार आहोत. ज्यांचा जप पूर्ण होईल त्यांनी त्या वह्या गुरुपीठात आणाव्यात. गुरुपीठात 4 शनिवार सत्संग असतं, हे आपण लोकांना सांगा. बरेच लोक त्या दिवशी न येता मधल्यावर इकडे येतात. ते अशी अवस्था होते, धोब्याचं कुत्रं वाड्यापणा मेंढ्यापा अशी अवस्था होते. त्यांना कुठलंच ज्ञान मिळू शकत नाही. आणि शाळेच्या वेळेत शाळेत आपण आलात तरच तो मास्तर तिथे शिकवेन. शाळा सुटल्यावर शाळेत येण्याला काही मजा नाही. हा मराठी अर्थ आहे. म्हणून ज्या वेळा पाळलेल्या आहेत त्याच वेळेत कृपया आपण यावं, हे कळकळीचं आवाहन आहे. वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू. आणि प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी नंबर 1च्या गेटनं समाधीमठ औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात स्वामींना उभ्यानं हात जोडतील. परत आपल्या जागेवर मधल्या गेटनं येऊन बसतील. नंतर पुरुष प्रतिनिधी येतील. काही क्षण आपण मौनात सहभाग घ्यावा. तुम्ही काही काळ जर मौन पाळलं, तुम्ही केलेली ऊर्जा, तिचं अस्तित्व वाढतं. सकारात्मकदृष्ट्या मौन पाळणं हे खूप चांगलं आहे. निदान दिवसभरात 1-2 तास तरी आपण मौन पाळावं. झोपणं याला मौन म्हणत नाही, गैरसमज नसावा. म्हणून कळकळीचं सांगणं आहे की आहे त्या अस्तित्वात आपण आपलं मौन कृपया पाळावं. एवढंच कळकळीचं सांगून हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.